वेलकम टू पिंशू किचन। रात्रीचा उरलेल्या भातापासून छान आपण पपड्या बनवलेल्या। किती छान आवाज येत आहे, कुरकुर बघू शकता तुम्ही। कुरकुरीत अशा बनवलेल्या आहे, खूप झटकीपट तयार होते। बघा, रातचा हा उरलेला शिळा भात होता, तर वाया कशाला घालायचा, त्याचा छान उपयोग होतो आणि सर्वजण खूप आवडीने खातात। आणि दुपारचे पण तुम्ही वेफरसारखे तळून खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। मी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे। तर मी ते मेजरमेंट सांगते। 1 कपाने तांदूळ मोजून घेतलेला शिजलेला भात हा। तर रात्रीचा भात वाया कशाला घालायचा, त्याच कपाने पाणी घेतलं। आता उरलेला भात सुद्धा त्याच कपाने मोजून घेत आहे। बघू शकता, एकूण 1.25 कप हा भात आहे आणि 1 कप पाणी टाकलेलं आहे मी। तर थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण भात शिजवताना मी थोडंसं मीठ टाकलं होतं, म्हणून आता कमी मीठ टाकते। आणि छान मिक्सरला आता हे बारीक घ्यायचं आहे वाटण करून। बघा, आता याची क्वांटिटी तुम्हाला दाखवते मी चमच्याने। बघा, अशा प्रकारे झालेली आहे, ही परफेक्ट क्वांटिटी आहे। आता पाणी कसं आहे, भातावर जुने तांदूळ असले तर पाणी जास्त लागतं आणि नवीन असले तर कमी लागते। त्याला शिजवून घ्यायचं नाहीये, मिक्सरमध्ये फिरवले की त्यात मी आता फूड कलर टाकणार आहे आणि छान त्याच्या मग प्लास्टिक पेपरवर पपड्या टाकूया। आता एका पातेल्यात काढून घेतले। आता मी इथे फूड कलरचा वापर केलेला आहे। 1 पिंच फूड कलर टाकलेला आणि छान मिक्स करून घेतो। थोडा हा फिक्काच कलर वाटत आहे, म्हणून अजून थोडंसं मी त्याच्यातनी 1 पिंच टाकते। सुरीच्या साहाय्याने घेतलेले बघू शकता तुम्ही। आता छान मिक्स करून घ्यायचा। हा फूड कलर आहे, जिलेबीमध्ये आपण वापरतो तो। आता इथे प्लास्टिक घेतलेलं आहे मी तेल लावून, आणि त्याच्यावर छान छोट्या चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही अशा पपड्या बनवून घ्यायच्या। फॅन खाली हे 2 ते 3 दिवस वाळवायला लागते आणि उन्हात हे छान एका दिवसात वाळल्या जाते। अशा प्रकारे आता आपण सर्व बनवून घेऊया। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला शिळ्या भाताचा छान आपण उपयोग रेसिपीसाठी केलेला आहे की नाही ते। तर अशा प्रकारे मी उन्हात आता पूर्ण टाकून घेत आहे। बघू शकता, पॉलिथिनवर छोटे छोटे पापड बनवायचे आहे, तुम्ही हवे त्या आकाराचे बनवून घेऊ शकता। खिचडीसोबतही खूप छान लागते। मुलांना तुम्ही वेफरसारखे तळून सुद्धा देऊ शकता टिफिनमध्ये, आणि खूप छान टेस्ट येते। बघा, मी शेडमधल्या 2 कलरची बनवून दाखवत आहे तुम्हाला। बघा किती छान बनलेली आहे। आता मी अशा प्रकारे बनवून घेणार आहे आणि 150 ते 200च्या जवळपास आपल्या हे वेफर्सवाली अशा कुरवड्या छोट्या छोट्या आपल्या पपड्या तयार झालेल्या आहे। किती ट्रान्सपरंट झालेले आहे तुम्ही बघू शकता। ही कलरवाली बघा किती छान दिसते शेडमध्ये। आता मी गॅसवर कढईमध्ये तेल छान तपलेलं आहे, त्यात आता आपण टाकून तळून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपला भात सुद्धा वाया जाणार नाही आणि मुलं आवडीनं खातात। बघा, हे अजून सुद्धा मी तळलेली आहे आणि तेल पण सुद्धा कमी लागते आणि तेलात टाकली की अशी पटकन तळल्या जाते, लगेच काढावं लागते आपल्याला। छान तळल्या गेलेले आहे बघा। तर मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे। ही 2 कलरची केलेली आहे शेडची, ती सुद्धा तळून घेतलेली आहे बघू शकता। बघा किती छान दिसत आहे शेडमधली आपण तळलेली। आता मी एकाच वेळा भरपूर त्याच्यातनी पपड्या टाकलेल्या आहे। बघा, आता किती छान झालेल्या आहे आपल्या पपड्या तयार, बघू शकता तुम्ही। खूप छान आणि क्रंची तयार होतात। मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा किती क्रिस्पी तयार झालेले आहे। बघा, अजून एक तोडते आहे ना छान। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। बघा, मी तोडून दाखवते एक अजून। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लीज सबस्क्राईब करा। सबस्क्राईब हे निःशुल्क केल्या जाते।